विरागी असोनी असे कर्म जेता, इथे जन्मला सतयुगाचा प्रणेता. दिसे क्रांती अग्री युवा शक्ती जाला, नरेंद्रा नमस्कार तुझिया पदाला. नरेंद्रा नमस्कार तुझिया पदाला. मित्रो नमस्कार. आज राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. राष्ट्रीय युवा दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. विवेकानंदांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय तेव्हा विवेकानंदांनी तुम्हा आम्हाला काय दिलं याचा आज थोडासा आठव करूयात. मित्रो, साधारणतः 1890च्या नंतरचा काळ असावा तो, जेव्हा ती सर्वधर्म परिषद झाली आणि त्या सर्वधर्म परिषदेचे पडसाद सगळ्या जगावर उमटले. तो काळच असा होता की प्रत्येक देश वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत होता, जगाला काहीतरी देऊ बघत होता. अशा काळामध्ये भारत जगाला काय देणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी विवेकानंदांनी त्या सर्वधर्म परिषदेमध्ये दिलं आणि संस्कृती, सभ्यता आणि सहनशीलता या गोष्टी भारताकडून शिकण्यासारख्या आहेत. भारत जगाला या गोष्टींची देणगी देईल आणि येणारा उज्ज्वल काळ हा भारताचा असेल असं निर्भयपणे विवेकानंद त्या सर्वधर्म परिषदेमध्ये बोलले. आणि तेव्हापासून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आज त्या घटनेला 125 वर्षांहून अधिक काळ लोटून गेलेला आहे, पण तेव्हापासून जगभरातली सगळी राष्ट्र जेव्हा जेव्हा भारताकडे बघतात तेव्हा तेव्हा मित्र हो त्यांना विवेकानंदांची आठवण येते. म्हणजे बघा, अगदी महासत्ता असलेले देश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो किंवा त्या आधीचे असो बराक ओबामा, ते जेव्हा भारतात येतात आणि भारताच्या संस्कृतीबद्दल, भारताच्या सभ्यतेबद्दल बोलू लागतात तेव्हा त्यांना विवेकानंदांचा आठव करावा लागतो. म्हणजे ज्या कलकत्त्यामध्ये विवेकानंदांचा जन्म झाला, फक्त त्या कलकत्त्यालाच विवेकानंदांचा अभिमान नाहीये, किंवा ज्या कन्याकुमारीला विवेकानंदांचं शिला स्मारक आहे त्या कन्याकुमारीलाच त्यांचा अभिमान नाहीये, किंवा ज्या बंगालचे म्हणून विवेकानंद ओळखले जातात त्या बंगाललाही त्यांचा अभिमान नाहीये. तर सगळ्या भारतवर्षाला, सगळ्या जगभराला विवेकानंदांचा अभिमान आहे. सगळ्या जगानं विवेकानंदांचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आज इतके वर्ष लुटून गेले, विवेकानंदांनी तो संदेश जगाला देऊन, तरी सुद्धा विवेकानंदांचे विचार तुम्हा आम्हाला पटणार आहेत, तुम्हा आम्हाला लागू होणार आहेत, कारण ते कालातीत आहे. विवेकानंदांच्या विचारांचं श्रेष्ठत्वच ते आहे आणि ते जगानं मान्य केलेलं आहे. एकीकडं जगाला मान्य असलेले विवेकानंद आपण बघतो आणि दुसरीकडे मित्रांनो आज याच भारताची जी तरुण पिढी आहे त्यापैकी मुठभर तरुण मुलं जी आहेत तीच, म्हणजे JNU सारख्या संस्थेबद्दल मी बोलतोय, तुमच्या लक्षात आलं असेल की जिथे विवेकानंदांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी विवेकानंदांना विरोध करण्यात येतो. अहो, ती मुलं युवा आहेत. म्हणजे डावे उजवे हे वाद आपण नंतर कितीही वेळ खेळत बसू शकतो, पण आज जगाने ज्या माणसाचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे त्या माणसाबद्दल असा चुकीचा विचार ही मुलं कशी करू शकतात? मित्रांनो, ही मुलं फक्त विवेकानंदांना दूषण देत नाहीयेत, ते कुठेतरी भारतीय संस्कृतीपासून दूर जात आहेत. त्यांच्या मनामध्ये विष कालवणारी ही जी मंडळी बसलेली आहेत ना, त्यांना कुठेतरी आपण सांगायची गरज आहे, या मुलांना सांगायची गरज आहे की विवेकानंद खरे कोण होते. ज्या माणसाबद्दल आपण अवाक्षरही वाचलेलं नसतं, ज्या माणसाने काय त्याग केला, ज्या माणसाने काय सोसलं याची पुसटशी कल्पना देखील ज्यांना नाही, अशी मुठभर मुलं आज विवेकानंदांबद्दल चुकीचं लिहू बोलू लागलीत. म्हणून आज या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने मित्रांनो, विवेकानंदांनी तुम्हा आम्हाला काय सांगितलं, हे युवक देशाचे तारणहार कसे आहेत. कारण आजच्या घडीला भारतामध्ये सर्वात संपन्न संख्या जर कुणाची असेल, वयाने सगळ्यात जास्त जर कुणी असेल तर ते युवा पिढी आहे. आणि या युवा पिढीवर विवेकानंदांचा प्रचंड विश्वास होता. या युवा पिढीतून माझे पुढचे कार्यकर्ते निघतील, तयार होतील आणि ते हा देश घडवतील, असं विवेकानंदांनी उच्चारावानी सांगितलं होतं. म्हणून विवेकानंदांनी काय दिलं हे सांगण्याची गरज आहे मित्रांनो, ते आज या तरुण पिढीला सांगावं. म्हणून आपण विवेकानंदांचे युवा पिढीला त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शक असलेले विचार आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे बघा, आज आपण 21व्या शतकात पदार्पण केलं असं म्हणतो. हे युग तंत्रज्ञानाचं आहे, पण ज्या काळामध्ये हे तंत्रज्ञान भारतात आलेलं सुद्धा नव्हतं, वीज नव्हती, विज्ञान नव्हतं, मोठमोठाली यंत्र नव्हती, त्या काळामध्ये विवेकानंद, म्हणजे आज बघा आपण आत्मनिर्भर भारताची चर्चा वगैरे करतो ना, त्या आत्मनिर्भर भारताचं स्वप्न विवेकानंदांनी 125 वर्षांपूर्वीच बघायला सुरुवात केली होती. कसं? आज भारतातला अग्रगण्य उद्योग समूह टाटांचा, त्या टाटा उद्योग समूहाची सुरुवात कशी झाली माहिती आहे? त्या टाटा उद्योग समूहाची सुरुवात करणारे जे फाउंडर होते
त्या टाटांना विवेकानंदांनी प्रेरणा दिलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. विवेकानंदांना जी प्रेरणा दिली म्हणजे टाटा निघाले होते जर्मनीला आणि त्या जर्मनीच्या प्रवासादरम्यान त्यांना विवेकानंद भेटले. जमशेदजी टाटांना जेव्हा विवेकानंद भेटले मित्रांनो, तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही कशाला निघालाय परदेशामध्ये. तर त्यांनी सांगितलं की भारतामध्ये काड्यापेट्या निर्माण होत नाही, त्याच्यामुळे त्या काड्यापेट्यांची आयात करावी म्हणून मी निघालेलो आहे. तर विवेकानंदांची ती त्यांच्याशी भेट झाली आणि विवेकानंदांनी त्यांच्या मनामध्ये बीज पेरलं आणि म्हणाले की तुम्ही तिकडनं काड्यापेट्या आयात करणार त्यापेक्षा तुम्ही स्वदेशी उद्योग का सुरू करत नाही. बघा, आत्मनिर्भर भारताविषयी आपण बोलतो आणि स्वदेशी उद्योग टाटांनी सुरू करावा ही प्रेरणा विवेकानंदांनी त्यांच्या मनामध्ये रुजवली. टाटांनी विवेकानंदांना लिहिलेलं पत्र आहे मित्रांनो, आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की स्वामीजी तुमची माझी भेट झाली आणि तेव्हापासून स्वदेशी उद्योग निर्माण करण्याची जी प्रेरणा तुम्ही आमच्या मनामध्ये रुजवली त्या प्रेरणेला आता फळ आलंय आणि हळूहळू मी स्वदेशी उद्योगाकडे वळतोय. मला स्वदेशी उद्योग सुरू करावा असा वाटतोय. आणि मित्रांनो, आज भारतातला क्रमांक 1चा उद्योग समूह, भारतातला सगळ्यात मोठा प्रतिष्ठित उद्योग समूह ज्याचा एक ब्रँड तयार झालेला आहे, त्या टाटा ब्रँडची सुरुवात विवेकानंदांच्या प्रेरणेतून झाली. म्हणजे बघा, त्या काळातल्या एखाद्या उद्योजकाच्या मनात उद्यमशीलतेची बीज विवेकानंद पेरतायत. अगदी समुद्र प्रवासाच्या दरम्यान का होईना, पण ती उद्यमशीलतेची बीज पेरून आज विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली एक जागतिक पातळीवरची संस्था निर्माण होते. ही किती विलक्षण गोष्ट आहे मित्रांनो. बघा, इतकंच नाही तर म्हणजे आजच्या आपल्या आत्मनिर्भर भारताकडे जर आपल्याला खरंच वळायचं असेल किंवा आजच्या युवा शक्तीला खऱ्या अर्थाने संपन्न व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर काय करावं लागेल. युवा शक्तीला जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर विवेकानंदांनी सगळ्यात आधी सांगितलं की बाबांनो, आधी पोट महत्वाचं आहे. पोटापाण्याची समस्या जर सुटली तर तुम्ही अध्यात्माकडे लक्ष देऊ शकाल. मग तुम्हाला धर्म वगैरे सांगितला तर तो कळेल. भारतामध्ये धर्म प्रचंड आहे, धर्म विचारही प्रचंड आहे, पण आधी पोटापाण्याची समस्या सुटली पाहिजे. इथे गरिबांना खायला अन्न मिळत नाही आणि अशा गरिबांना जर तुम्ही धर्म सांगायला गेलात तर उपयोग काय. ते धर्म वगैरे काही ऐकणार नाही. ते म्हणतील बाबांनो, इथे माझी 2 वेळची रोजीरोटीची समस्या मला सोडवता येत नाही आणि मी कसला धर्म ऐकू तुमचा. म्हणून त्या काळच्या युवकांना विवेकानंदांनी केलेला उपदेश हाच आहे की तुम्ही आधी पोटापाण्याची समस्या सोडवा. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. विवेकानंदांच्या घरामध्ये बॅरिस्टरकीची परंपरा, त्यांचे वडील स्वतः बॅरिस्टर आणि त्यांच्या लहान भावानं सुद्धा असा आग्रह धरला, त्यांच्या धाकट्या भावानं आग्रह धरला की मला सुद्धा आता बॅरिस्टर व्हायचं. तेव्हा त्या धाकट्या भावाला विवेकानंदांनी काय उपदेश दिला असेल. प्रॅक्टिकल किती होते विवेकानंद युवा पिढीच्या आणि करिअरच्या बाबतीत. म्हणजे बघा, करिअर गायडन्सला वगैरे हल्ली फार महत्व आलेलं आहे, त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीत विवेकानंद किती प्रॅक्टिकल होते तुमच्या लक्षात येईल. त्यांनी त्यांच्या धाकट्या भावाला असं म्हणाले ते की बाबा रे, आता वकिलीची परंपरा आपल्या घरात आहे म्हणून तू वकीलच व्हायला पाहिजेस असं काही नाही. आता सध्या देशाला विज्ञान तंत्रज्ञानाची गरज आहे, त्याच्यामुळे तू इंजिनियर हो. 18व्या शतकाच्या शेवटी विवेकानंदांसारखा माणूस म्हणजे हा फक्त संन्यस्त नाही बरं का. त्या काळात 23व्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतलेला होता. एक संन्यासी आपल्या भावाला काय उपदेश करतोय की बाबा रे, या देशाला बॅरिस्टरांची गरज नाहीये, या देशाला वकिलांची गरज नाहीये, या देशामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती घडवून आणण्यासाठी या देशाला इंजिनियर लोकांची गरज आहे. बॅरिस्टर की तुला जितका पैसा मिळवून देणार नाही तितका पैसा तुला, तू जर इंजिनियर झालास, तू जर विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलंस तर ते तुला तेवढा पैसा मिळवून देईल. त्याच्यामुळे आधी तुझ्या आर्थिक गरजा पूर्ण कर. तुझ्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या की मग तुला देशाचा विचार करता येईल आणि मग तुझ्याकडे जे स्किल्स आहेत, तुझ्याकडे जी शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर, तुझ्याकडे जे अर्थ जमा होईल, तुझ्याकडे जो पैसा जमा होईल, त्या पैशाचा वापर तुझ्या देशबांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कर. किती किती परफेक्ट विचार आहे बघा आणि किती पुढचा विचार आहे. आजच्या काळातल्या माझ्या तरुणांसमोर समस्या असतात, प्रश्न असतात की मी एकाच वेळी काय काय करू, माझ्याकडे वेळ कमी आहे पण मला कामं तर भरपूर करायची आहे. मल्टीटास्किंग ज्याला आपण म्हणतो आजकाल, त्यांना प्रश्न असतो की मी काय काय करू. विवेकानंदांचं चरित्र तुम्हाला मल्टीटास्किंग शिकवतो मित्रांनो. हा तरुण विवेकानंद, हा तरुण नरेंद्र मित्रांनो काय काय विद्या शिकलाय. संन्यास घ्यायच्या आधीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो, थक्कवाल तुम्ही अक्षरशः. मी जेव्हा विवेकानंदांच्या चरित्राचा अभ्यास करत होतो आणि विवेकानंद मी जिथे जिथे सांगतो तिथे तिथे मल्टीटास्किंग म्हणजे काय. अनेक मला माझे तरुण मित्रमैत्रिणी भेटतात, आमच्याकडे वेळच नाही, आम्ही काय करावं. शाळा कॉलेज या सगळ्यामध्ये, मग करिअरच्या सगळ्या या स्पर्धेमध्ये आम्ही आमची आवड कशी जोपासावी, कला कशी जोपासावी, असे प्रश्न माझ्या तरुण मित्रांना पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं विवेकानंदांच्या चरित्रात सापडणारी आहेत. किती मल्टीटास्किंग माणूस आहे बघा.
एकीकडे भगवी वस्त्र परिधान करून संन्यास धर्माबद्दल तो सांगतोच आहे, एकीकडे तत्वज्ञानाबद्दल हा विवेकानंद सांगतोच आहे, तत्वज्ञानाचे प्रकाश जगभर विवेकानंद पाडतात. पण दुसरीकडे आपले जे सखे आहेत, सवंगडी आहेत, त्यांच्यासोबत हसत खेळत गप्पा मारतायत. अगदी तरुण वयात तबला शिकलेत, पखवाज शिकलेत, सतार उत्तम वाजवता येतात. म्हणजे 3 वाद्य वाजवण्यामध्ये हा मुलगा निपुण झालेला आहे. नंतर ज्या माध्यमामध्ये विवेकानंदांचं, त्या नरेंद्रनाथाचं शिक्षण झालं ते इंग्रजी माध्यम आहे. त्यांची मातृभाषा बंगाली, त्याच्यामुळे ती तर त्यांना येतीच आहे. इंग्रजीवर उत्तम कमांड आहे. आणि पुन्हा हे जे सगळे धर्मग्रंथ अभ्यासलेत ना, ते संस्कृत भाषेमधले आहेत. संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. आणि मग याच्या सगळ्या अभ्यासातनं पुढची गोष्ट काय करतायत, तर एकीकडे इंग्रजी तत्ववेत्यांचे ग्रंथ वाचतायत, दुसरीकडे संस्कृत रामायण महाभारताचा प्रचंड अभ्यास करतायत, तिसरीकडे मैदानावर जाऊन खेळायला कधीही तयार. फुटबॉलची उत्तम आवड, क्रिकेट उत्तम खेळतात, आणि कुस्तीमध्ये तर विवेकानंदांचा हात कुणीही धरू शकणार नाही, इतकं उत्तम खेळावर प्रभुत्व. बलदंड शरीराचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. काय म्हणतात विवेकानंद, तुम्ही गीता वाचणं जितकं महत्वाचं आहे तितकंच शरीर संपदा कमावणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बलदंड शरीर महत्वाचं आहे, अध्यात्म धर्म महत्वाचा तर आहेच, पण त्याचबरोबर आणखीन शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. म्हणजे नुसती वाद्य वाजवून थांबलेलं नाहीये. शास्त्रीय संगीत कसं आहे, शास्त्रीय संगीत उत्तम गातात. म्हणजे जगभरातल्या अनेक संगीत तज्ञांनी विवेकानंदांच्या गायकीचं कौतुक केलेलं आहे. इतका वेगवेगळ्या पद्धतीने हा माणूस काम करतोय. पुन्हा परिव्राजक तर आहेच, संन्याशाचा वेश धारण केलेला आहेच, आणि त्या संन्याशाचा वेश धारण करून तुमच्या माझ्यासारख्या युवकांची काळजी करतोय, देशाची चिंता करतोय. मित्रांनो, उत्तम खवय्या आहे हा. तुम्हाला माहित नसेल पण विवेकानंदांना उत्तम स्वयंपाक बनवता यायचा, अतिशय उत्तम स्वयंपाक त्यांना बनवता यायचा. त्यांना खाण्याची आवड होती, खाऊ घालण्याची आवड होती. हा माणूस खवय्या तर होता, पण हे जे मी आत्ताचे त्यांच्यामधले गुण सांगितले ना मित्रांनो, हा खवय्या होताच, पण त्याहून अधिक विवेकानंद लढवय्ये होते. त्या लढवय्या विवेकानंदांचा आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आज लहान सहान प्रसंगांनी आम्ही खचून जातो, आम्हाला नैराश्य येतं. फ्रस्ट्रेशनचा जमाना हा शब्द वापरला जातो नाही का, की युवकांमध्ये फ्रस्ट्रेशन येतं. मित्रांनो, किती फ्रस्ट्रेशन या माणसाला सहन करावं लागलं असेल. त्यांचं चरित्र बघूयात आपण जरासं. लहानपणी अत्यंत श्रीमंतीमध्ये गेलेले आहेत त्यांचे दिवस, आणि नंतर अचानक वडिलांच्या निधनानंतर दारिद्र्य सहन करावं लागलं. इतकं पराकोटीचं दारिद्र्य की त्या दारिद्र्यामुळे 2 वेळचं अन्न खाण्यावरची सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. 2 वेळेस खायला नीटचं अन्न मिळत नाही, नोकरीसाठी वणवण भटकतोय हा माणूस. अशातच आईच्या तब्येतीची काळजी आहे, माझ्या भावांना मी खाऊ घालेन की नाही, कारण कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा माणूस जगतो. एकीकडे प्रचंड पैसा पाहिलाय, एकीकडे प्रचंड गरिबी अनुभवली आहे. संन्यास मार्ग स्वीकारल्यानंतर, संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर पुढे तरी काय झालं. संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा परिव्राजकासारखे जेव्हा भारतभराचा प्रवास विवेकानंद करतायत, तेव्हा पोटात अन्नाचा कण नाहीये. थकलेत, भागलेत, पिचलेत, पायात चपला नाहीत, वस्त्र नीट नाहीत, पाय रक्ताळलेले आहेत, कधी कधी तर बोलण्याचं सुद्धा त्राण त्यांच्या शरीरामध्ये नाही. इतकी वाईट परिस्थिती विवेकानंदांवर आली, आणि अशा वेळेस आत्महत्येचा विचार या माणसाच्या मनात कधीच आला नाही. सतत त्या असीम शक्तीवरती विश्वास, स्वतःवरती विश्वास नाही, परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, कुणीतरी येईल मला ती शक्ती देईल, ती बळ माझ्या अंगामध्ये भरेल, असं स्वतःलाच बजावायचं. आणि मग पुन्हा पावलांमध्ये बळ भरायचं, पावलं चालू लागायची, आणि प्रवास सुरू व्हायचा. विवेकानंदांनी तुम्हाला आम्हाला जो संदेश दिला ना मित्रांनो, उठा, जागे व्हा, आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. तो असा नुसता आलेला नाहीये, तो साधनेतून आलाय, तो तपश्चर्येमधून आलेला आहे. विवेकानंदांनी स्वतः ते सगळं सहन केलंय, ते अडखळलेत, धडपडलेत, पण पुन्हा नव्या ऊर्जेनं, नव्या जिद्दीनं ते कामाला लागले. त्यांना भारत घडवायचा होता, त्यांचं स्वप्नच ते होतं. ते म्हणायचे माझ्या स्वप्नातला भारत मला घडवायचा आहे, बलशाली भारत, जगाला खूप काही देणारा भारत, जगाच्या दृष्टीनं एक अभिमानास्पद असा मला देश घडवायचा. आणि त्यासाठी त्यांची ती सगळी वाटचाल सुरू होती. त्यासाठी त्यांचं सगळं ते व्रत त्यांनी घेतलेलं होतं की मला देश घडवायचा आहे, आणि तो देश घडवण्यासाठी माझा विश्वास युवा पिढीवर आहे, युवा शक्तीवर माझा प्रचंड विश्वास आहे. म्हणून ते युवा शक्तीला सतत सांगायचे की तुमच्यामध्ये सगळं दडलेलं आहे, ती जी सगळी शक्ती आहे ना, ती शक्ती तुमच्या हात आहे. फक्त गंमत काय आहे की त्या शक्तीवर जराशी धूळ साचलेली आहे. ती धूळ जराशी आपण बाजूला सारली, बघा आपण बघतो की राख साचलेली असते, ती राख दूर गेली, ती राख जराशी दूर उडवली आपण की त्याच्या खाली निखारे दडलेले असतात. ते निखारे
या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या मनामनामध्ये आहेत. त्या प्रत्येकामध्ये ती जिद्द आहे, प्रत्येकामध्ये ते कर्तृत्व आहे, प्रत्येकामध्ये ते बळ आहे. फक्त गरज इतकीच आहे की मनावरती ती जी राख साचलेली आहे ना, ती राख आपण दूर सारायची. ज्या क्षणी ती राख दूर सारली जाईल त्या क्षणी प्रत्येक तरुणाला त्याच्या आत्मशक्तीचा परिचय होईल. आणि त्या आत्मशक्तीचा परिचय करून देण्यासाठीच विवेकानंदांनी जणू काही अवतार घेतला होता. विवेकानंदांनी जणू काही सगळं त्यांचं जीवन तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना त्या आतल्या बळाची, स्वतःची ओळख पटवून देण्यामध्ये घालवलेलं होतं. मित्रांनो, लक्षात घ्या, इतकं महत्वाचं काम त्यांनी केलं. म्हणजे बघा, विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी सांगितलं, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतानं प्रगती कशी करावी हे तर त्यांनी सांगितलंच, पण त्याचबरोबर भारताला शिक्षण कसं आवश्यक आहे. मी सुरुवातीला म्हणालो की बेरोजगारीचे आणि पोटापाण्याचे प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत आजच्या काळामध्ये. ते प्रश्न सुटले तर मग धर्म वगैरे कळेल. मग या देशामध्ये शिक्षणच असं असावं की जे पोटापाण्याचे प्रश्न सोडवू शकेल. म्हणजे औद्योगिक शिक्षण, शेतीविषयक शिक्षण, आणि त्या शिक्षणावर आधारित जर उद्योग निर्मितीचं शिक्षण आमच्या तरुणांना दिलं गेलं, त्यावर आधारित जर उद्योग या देशामध्ये उभे राहिले तर खऱ्या अर्थाने युवा शक्तीच्या समस्या दूर जातील. युवा शक्तीला खऱ्या अर्थाने उद्यमशीलतेचे पंख फुटतील. आणि तुम्ही आम्ही आज 21व्या शतकामध्ये जे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न बघतोय, ते आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होण्याकडे आपण एक पाऊल पुढे टाकू शकू. आज राष्ट्रीय युवा दिनी विवेकानंदांकडून आपल्याला हाच संदेश घ्यायचा आहे की आपल्याला कधी हारायचं नाहीये. जीवनामध्ये निराशा येऊ, इतके प्रसंग मी आता सांगितले की प्रचंड निराशा त्यांच्या जीवनामध्ये होती. सोपं नव्हतं त्यांचं आयुष्य. अहो, सोपं नसतंच आयुष्य. ज्याला यशस्वी व्हायचंय ना, त्याच्यासाठी कुठलाही मार्ग सोपा नसतो. आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी असतात, चुकीच्या गोष्टी घडत असतात, पण त्या चुकीच्या गोष्टी दूर सारण्यासाठी चांगल्या गोष्टी पुढे कराव्या लागतात. ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं होतं पसायदानामध्ये? ते म्हणाले होते, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. दुरितांचं तिमिर जावो, ते तिमिर नाहीसं होईल, तो अंधार नाहीसा होईल, विश्व स्वधर्माचा सूर्य बघेल. पण त्यासाठी काय करावं लागेल? तया सत्कर्मी रती वाढो. तुम्हाला ना चांगल्या कामाकडची प्रवृत्ती वाढवावी लागेल. तुम्ही चांगलं वाढवलं की वाईट आपोआप कमी होत असतं मित्रांनो. आणि म्हणून इवलीशी पणती सुद्धा, त्या इवल्याच्या पणतीमध्ये, त्या दीपक ज्योतीमध्ये सामर्थ्य असतं सगळा अंधार भेदून जाण्याचं. म्हणून मित्रांनो, आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी घडत असतील, वातावरण अस्वस्थ असेल, पण त्या अस्वस्थ वातावरणामध्ये विवेकानंदांनी दिलेला संदेश घेऊन, विवेकानंदांचा विचार पुढे घेऊन आपल्याला जायचंय. विवेकानंदांच्या त्या विचारांची पणती, ती प्रेरणा जर आपल्या मनामध्ये साठवली तर काहीच अशक्य नाही तुम्हाला. आज योगायोग आणखीन एक इतका छान आहे की आज विवेकानंदांच्या जयंती बरोबरच जिजाऊ आऊसाहेबांची जयंती आहे. विवेकानंद नेहमी म्हणायचे की मला घडवण्यामध्ये प्रचंड वाटा, लाख मोलाचा वाटा माझ्या आईचा आहे. माझ्या आईनं माझ्या मनावरती जे संस्कार केले ते जर केले नसते तर या नरेंद्राचा विवेकानंद झालेला तुम्ही बघितलाच नसता. मित्रांनो, आता मी अंधाराबद्दल बोललो, आजूबाजूच्या वाईट परिस्थितीबद्दल बोललो. इतकी प्रचंड कठीण परिस्थिती असताना, 300-400 वर्षांची काळरात्र असताना सुद्धा शिवबाच्या मनामध्ये तरुण वयामध्ये त्या जिजाऊ आऊसाहेबांनी संस्कारांचं सारण घातलं. त्या भुवनेश्वरी देवींनी दारिद्र्याचे चटके सोसत सोसत विवेकानंदांना उभं केलं. आज जर तुमच्या माझ्यामधला विवेकानंद पुन्हा जागवायचा असेल तर त्या भुवनेश्वरी देवीला पुन्हा एकदा कंबर कसून उभं राहावं लागेल. तुमच्या माझ्या आयांना, तुमच्या माझ्या पालक पिढीला, तुमच्या माझ्या शिक्षकांच्या पिढीला सुद्धा जागं व्हावं लागेल. ही जबाबदारी फक्त युवकांची नाहीये. युवकांच्या आजूबाजूला तसं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पालकांच्या पिढीची आहे, शिक्षकांच्या पिढीची आहे. म्हणून म्हणतो की युवक घडवायचा असेल तर आजूबाजूला हे सगळं पोषक वातावरण निर्माण करूया, तरच खऱ्या अर्थाने सामर्थ्य संपन्न युवक निर्माण होईल. विवेकानंदांच्या नावातच एक झंकार आहे बघा. विवेक नाहीसा झाल्यामुळे बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आजकाल आजूबाजूला घडताना दिसतात. तो विवेक या तरुणांमध्ये एकदा आपण जागवला ना तर मग काहीच अशक्य नाही. तो विवेक जागवूयात, तरुणांच्या मनामनामध्ये तो विवेक पुन्हा एकदा पेटवूयात, प्रज्वलित करूयात. तो आहे, त्याला पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा आपण सगळेच जण प्रयत्न करूयात. आज ज्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय ते माध्यम सुद्धा, त्या माध्यमाचं नाव सुद्धा योगायोगानं विवेकच आहे बघा. आणि गेली कितीतरी वर्ष अखंडितपणे समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, राष्ट्रातल्या लोकांमध्ये विवेक जागा करण्याचं काम विवेक या नावानेच हे माध्यम करतंय. अशा माध्यमांचं बळ तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाढवलं पाहिजे. अशा माध्यमांचं बळ वाढलं तर हे विचार जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचतील. मित्रांनो, त्याच्या सर्वधर्म परिषदेतलं विवेकानंदांचं भाषण होतं
त्यात ते असं म्हणाले होते की मला अभिमान वाटतो, मी अशा धर्माचा प्रतिनिधी आहे की ज्या धर्माने जगाला टॉलरन्स आणि युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स शिकवलेला आहे. सहिष्णुता, सहनशीलता आणि सगळ्यांना स्वीकारण्याची वृत्ती माझ्या धर्माने, माझ्या संस्कृतीने मला शिकवली आहे. ती जगाला शिकवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आज तुमच्या माझ्यामधून ती सहिष्णुता, ती सहनशीलता कुठेतरी कमी होतीये. म्हणून तुमच्या माझ्या आजूबाजूला हे असे काही घटनांचे तीव्र पडसाद उमटताना दिसतात. विवेकानंद खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असतील तर ती चिकाटी, ते धैर्य, ती सहिष्णुता, ती सहनशीलता तरुणांना अंगी बाणवावी लागेल, विवेक अंगी बाणवावी लागेल. तरच खऱ्या अर्थाने हा देश नव्या जोमानं प्रगतीपथावर जाऊ शकेल. नव्या जोमानं प्रगतीपथावर जाण्यासाठी युवा शक्तीच्या खांद्यावर खूप मोठं ओझं आहे. मला खात्री आहे युवा शक्ती ते ओझं नक्की पेलेल. पुन्हा एकदा जाता जाता तुम्हा सगळ्यांना युवा दिनाच्या शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.